हे सेलिब्रिटी माणसं आहे भावा, लवकर भेटत नाही. ते महाराष्ट्र मित्रांनो सकाळीच आपल्या परंपरेनुसार टाकला स्नॅप आणि निघालो गांधी चौकामध्ये. कारण तुमच्या बॉल ज्याच्या विदर्भातील फेमस अशा जागी म्हणजेच नागपूरच्या महाराज बागमध्ये. लवकरच गांधी चौक क्रॉस आणि पोहोचलो लवकरच महाराज बागच्या एंट्री गेटवर. इथे पोहोचल्याच्या नंतर सर्वात आधी नाश्ता करून घ्या, कारण आपल्याला 15 एकराचा लमसम एरिया फिरायचा आहे बरं. पक्का काढली लवकरच 40 रुपयाची तिकीट आणि आलो लवकरच अंदर आल्याच्या नंतर सर्वात आधी बघायला मिळालं शामरुख बघितल्याच्या नंतर थोड्या दूर चालतो की दिसला पोपट आणि त्याचा खूप मोठा मित्र परिवार. त्यानंतर दिसले 2 लेपट म्हणजे मराठी भाषेमध्ये बिबट्या. त्यानंतर दिसला बेअर म्हणजे भालू. त्यांच्यानंतर फायनली अर्धा तास वेट केल्याच्या नंतर दिसले आपल्याला सेलिब्रिटी व्यक्ती. टायगर तुमच्या वॉल बेलता म्हणून गायब झालता वर आतापर्यंत. कुछ भी हमारे यहाँ ऐसा ही होता है. त्यानंतर आलो फिश एक्वेरियम हाऊस मध्ये. ते आल्याच्या नंतर आपल्याला बघायला मिळते मांगूर फिश. मला तर माहितच असेल की हे फिश मांसाहारी आहे. त्यांच्यानंतर हा कलरलेस फिश आणि हे फिश बघा ना युनिकच आहे. हवाल्या फिशचं नाव पण नव्हतं तिथं आणि गुगलवर फोटो काढून टाकला तरी येत नव्हतं. त्यांच्यानंतर हे कॅट फिश आणि त्यांच्यानंतर हे शार्क. तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगायचं कारण म्हणजे एकच आहे, इंस्टाग्राम मध्ये 1.5 मिनिटाच्या वरत ब्लॉग अपलोड नाही होत. म्हणूनच आपण ब्लॉग युट्यूबवर अपलोड केला आहे आणि युट्यूबची लिंक आपल्या बायो मध्ये आहे. युट्यूब मध्ये जाऊन नक्कीच बघा, कारण पूर्ण ब्लॉग आपल्या युट्यूबवरच अपलोड आहे. त्याच बाग मधल्या पूर्ण पक्ष्यांचा आणि पूर्ण प्राण्यांचा व्हिडिओ शूट करून आलो विशाल दादाच्या फ्लॅट मध्ये. आल्याच्या नंतर तयारी करून निघालो बर्डीमध्ये, कारण आपल्याला जायचे आता गावाले. बर्डीमधून पकडला ऑटो, विशाल दादाला बाय बाय करून आलो बस स्टॉप मध्ये. स्टॉप मध्ये आल्याच्या नंतर लागली लवकरच बस आणि पोहोचलो लवकरच आपल्या हिंगणघाट मध्ये. हिंगणघाट मध्ये पोहोचलो म्हणजे आपल्या गावातच पोहोचलो. आजसाठी एवढंच, भेटू मग मित्रांनो समोरच्या ब्लॉग मध्ये.